शेतकऱ्यांच्या हितासाठी व हक्कासाठी माजी राज्यमंत्री व राहुरी तालुक्याचे माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचा रस्ता रोको आंदोलन राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प त्वरित सुरू करण्याकरिता आरडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार तसेच राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आरडगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी बोलताना ते म्हटले की सौर कृषी वाहिनी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात आला असताना त्याला सुरू करण्यासाठी नेमकी वाट कुणाची बघता शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी म्हणून त्वरित सुरू करावा। उन्हाळा सुरू होऊन 1 महिना झाला आणि तुमचे लगेच लोड शेडिंग चालू झाले का असा प्रश्न महावितरण अधिकाऱ्यास त्यांनी विचारला असता महावितरण अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी 31 मार्च पर्यंतचा अवधी मागितला आहे आणि 31 मार्च पर्यंत वीज पुरवठा शेतकऱ्यांना दिवसा सुरू करून देऊ असे लेखी स्वरूपात लिहून दिले आहे। त्यानंतर आमदार प्राजक्तदादा तनपुरे म्हटले की आज आम्ही आरडगावमध्ये रस्ता रोको केला आहे, परंतु दिलेल्या तारखेपर्यंत प्रकल्प वीज पुरवठा दिवसात चालू केला नाही तर यानंतर पुढील आंदोलन हे महावितरण कार्यालयात केले जाईल। त्यानंतर आमदार बोलले की आज 10वीच्या परीक्षेचा कालावधी असल्यामुळे आम्ही रस्ता रोको आंदोलन स्थगिती देतो आहे। तसेच गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या। या आंदोलनात अनेक कार्यकर्ते, आरडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार संघटनेचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित मंडळी यांची उपस्थिती होती। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल जाधव। म्हणजे आम्ही जर बसलो असतो तर पार एप्रिल मे जून पर्यंत गेला असता विषय, पुढच्याच वर्षी झाला आणि म्हणून त्यांचं घ्यायचंच लेखी मग। पण जर तुम्हाला सांगतो आज ठीक आहे, आम्ही जर रस्त्यावर बसलो 10वीची परीक्षा असल्यामुळे आम्हालाही त्या ठिकाणी जरा संवेदना आहे, त्यामुळे आम्ही जास्त एवढं हे घेणार नाही। पण 31 मार्चला इथं जर लाईट चालू झाली तर आपण इथं बसत नाही, आपण यांच्या ऑफिसमध्ये कुठंच काय होणार नाही। त्यावेळेस मात्र मग हे शांततामय मार्गाने काय होणार नाही, कारण तुम्ही आमच्या कुणाचा जीव जायची जर वाट बघत बसला असाल तर त्या ठिकाणी आम्हाला मोठं आंदोलन तुमच्या ऑफिसमध्ये येऊन करावं लागेल। आणि म्हणून माझं तुम्हाला या शेतकऱ्यांच्या वतीनं, आरडगाव आणि परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की इतका मोठा प्रकल्प आपण या ठिकाणी आणला, आपण त्या ठिकाणी चालू केला, सगळं झालं। आता तुम्ही जास्त काय वाट न बघता तुमची काय हेड ऑफिसची प्रोसिजर असेल, तुम्हाला गाडी देतो, हेड ऑफिसला मुंबईला जाऊन या, मी जाणार उद्या परवा माझ्या गाडीत चला, पण तिथं काय बोलायचं ते बोला, पण मात्र 31 मार्चच्या पुढे एकही दिवस आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही। 31 मार्चला इथं हा दिवसा विजेचा प्रकल्प चालू झाला पाहिजे। मग तुम्हाला सांगतो, एकदा प्रकल्प राजवत मध्ये आले, आता जिकडचे चालू झालेत ना प्रकल्प, वांबोरीचा, बाबुळगावचा, अजिबात प्रॉब्लेम नाही। 8 तास मध्ये कुठं झटका मारत नाही लाईट, काही नाही। म्हणजे इतके सुखी झाले लोक, सकाळी 9ला लाईट येते, संध्याकाळी 5ला जाते, रात्रीचा शेतात जायचा शॉर्टच नाही काय। आता एवढं त्या 2-3 गावात जिथं केलं, मला मात्र रात्रीचं दिवसा घरीच बसावं लागले मात्र एवढं करून पण। सिंगल पेज का बंद केली? 10वीच्या परीक्षा आहेत चालू लोकांच्या, सिंगल पेजही बंद आहे, तिथं काय करणार? करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।